मी सदलगे सर अकोला स्कूल अक्कोळ पुन्हा एकदा तुम्हाला ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. मागच्या पिरियडमध्ये आम्ही गणितातील पहिला प्रकरण याबद्दल अभ्यास करत आहोत, संख्या पद्धती. त्या संख्या पद्धतीतील पुढचा भाग आज आम्ही पाहायचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम अपरिमेय संख्या म्हणजे काय ते पाहायचं आहे. जी संख्या पी छेद क्यू या स्वरूपात मांडता येत नाही आणि जिथं पी आणि क्यू हे पूर्णांक असून क्यूची किंमत शून्य नसते, क्यू इज नॉट इक्वल टू 0 असते किंवा क्यूची किंमत 0 नसते, अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. जी संख्या पी छेद क्यू या स्वरूपात मांडता येत नाही आणि जिथं पी आणि क्यू हे पूर्णांक असून क्यू इज नॉट इक्वल टू 0 असते, अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. अपरिमेय संख्या पी या अक्षराने दर्शवतात. इथं मी अपरिमेय संख्यांचं उदाहरणं दिलेले आहेत. वर्गमूळ 2, वर्गमूळ 3, वर्गमूळ 5, वर्गमूळ 6 डॅश डॅश डॅश. दुसरं उदाहरण आहे घनमूळ 2, घनमूळ 3, घनमूळ 4 डॅश डॅश डॅश. आणि तिसरं उदाहरण आहे पाय. इथं टीप लक्षात ठेवायची आहे. ती टीप अशी आहे, वर्गमुळातील वर्गसंख्या व घनमुळातील घनसंख्या सोडून सर्व वर्गमुळातील आणि घनमुळातील संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सर्व अपरिमेय संख्या ह्या अनंत दशांश असतात. आता आम्ही वास्तव संख्या म्हणजे काय हे पाहायचं आहे. वास्तव संख्या सर्व परिमेय आणि सर्व अपरिमेय संख्यांच्या एकत्रित सटाला वास्तव संख्या सट म्हणतात. म्हणजे सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांचा एकत्रित सट केला तर त्या मिळणाऱ्या सटाला वास्तव संख्या सट असे म्हणतात. वास्तव संख्या सट कॅपिटल आर या अक्षराने दर्शवितात. आता उदाहरण संग्रह 1.2 किंवा स्वाध्याय 1.2 काय आहे ते पाहायचं आहे. यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा आणि उत्तर पडताळून पहा. पहिलं विधान आहे, प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. हे विधान बरोबर की चूक ते सांगायचं आहे. इथं उत्तर असं आहे, हे विधान बरोबर आहे, कारण वास्तव संख्या सटामध्ये सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समावेश असतो. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान आहे, संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू वर्गमूळ यम स्वरूपात आहे, जिथं यम ही नैसर्गिक संख्या आहे. हे विधान बरोबर आहे की नाही सांगायचं आहे. संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू वर्गमूळ यम स्वरूपात आहे आणि जिथे यम ही नैसर्गिक संख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे, कारण कोणतीही ऋण संख्या ही कोणत्याही नैसर्गिक संख्येचं वर्गमूळ असू शकत नाही. कोणतीही ऋण संख्या ही कोणत्याही नैसर्गिक संख्येचं वर्गमूळ असू शकत नाही. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं विधान, प्रत्येक वास्तव संख्या ही अपरिमेय संख्या असते. प्रत्येक वास्तव संख्या ही अपरिमेय संख्या असते. याचं उत्तर असं आहे, हे विधान पण चुकीचं आहे, कारण वास्तव संख्या सटामध्ये परिमेय आणि सर्व परिमेय आणि सर्व अपरिमेय संख्यांचा समावेश असतो. त्यामुळे हे उदाहरण चुकीचं आहे. इथं मी उदाहरण घेतलेलं आहे. 2 ही वास्तव संख्या आहे पण अपरिमेय नाही. 2 ही वास्तव संख्या आहे पण अपरिमेय नाही. त्यामुळं हे तिसरं विधान चुकीचं आहे. आता आम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. मुख्य प्रश्न 2, सर्व धनपूर्णांक संख्यांचं वर्गमूळ परिमेय संख्या आहे का? सर्व धन अपूर्णांक संख्यांचे वर्गमूळ परिमेय संख्या आहे का? जर नाही तर संख्यांचं वर्गमूळ हे परिमेय संख्या आहे याचे एक उदाहरण द्या. प्रश्न समजला? सर्व धन अपूर्णांक संख्यांचे वर्गमूळ अपरिमेय संख्या असते का? जर नाही
तर संख्याचे वर्गमूळ हे परिमेय संख्या आहे याचे एक उदाहरण द्या. इथं उत्तर असं आहे. हे विधान चुकीचं आहे. हे विधान चुकीचे आहे कारण सर्व धन पूर्णांकांचे वर्गमूळ अपरिमेय संख्या असू शकत नाही. हे विधान चुकीचं आहे कारण सर्व धन अपूर्णांकांचे वर्गमूळ अपरिमेय संख्या असू शकत नाही, कारण वर्गमूळ 4 = 2 ही परिमेय संख्या आहे. वर्गमूळ 4 = 2 ही परिमेय संख्या आहे, म्हणजे अपरिमेय संख्या नाही. त्यामुळं वरील विधान चुकीचं आहे. आता तिसरं आम्ही पायथागोरसचा सिद्धांत काय आहे हे पाहायचं आहे, कारण या सिद्धांताचा वापर करून आम्हाला वर्गमूळ 2, वर्गमूळ 3 आणि वर्गमूळ 5 या अपरिमेय संख्या आहेत असं सिद्ध करायचं आहे. ते सिद्ध करायचं झालं तर पहिल्यांदा पायथागोरसचा सिद्धांत काय आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आकृतीमध्ये ABC हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे. इथं कोन B = 90 अंश आहे आणि AC हा कर्ण आहे, कारण 90 अंशासमोरील जी बाजू असते त्या बाजूला कर्ण असे म्हणतात. त्यामुळं पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे कर्णाचा वर्ग म्हणजे ACचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या, म्हणजे ही पहिली बाजू आणि दुसरी बाजू, ह्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. त्यामुळे AC² = AB² + BC². आता मी हे विधान शब्दात इथं सांगितलेलं आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावरील चौरस हा इतर दोन बाजूवरील चौरसांच्या बेरजे इतका असतो. याला पायथागोरसचा सिद्धांत म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही अपरिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्यांचे गुणधर्म, वास्तव संख्या म्हणजे काय आणि स्वाध्याय 1.2 त्याचप्रमाणे पायथागोरसचा सिद्धांत याबद्दल अभ्यास केलेला आहोत. ही सर्व माहिती तुमच्या गणित विषयाच्या वहीमध्ये तारखेसह नोंद करून ठेवायची आहे. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला पर्सनली फोन करून विचारू शकता. धन्यवाद.